मानले जातात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम या विधानसभा मतदारसंघात 5 महिन्यात मतदारांची संख्या 8% वाढल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दावा मुख्यमंत्र्यांनी खोडून काढला आहे। महाराष्ट्रात असे 25 विधानसभा मतदारसंघ आहेत ज्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान तिथे 8%पेक्षा जास्त मतदारसंख्या वाढली आहे। यात अनेक ठिकाणी विधानसभेत काँग्रेस किंवा मवियाचे उमेदवार विजयी झाले असं फडणवीस यांनी म्हटलं आहे। याचं उदाहरण म्हणून उत्तर नागपुरात नितीन राऊत, वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे, मालाड पश्चिममधून असलम शेख, मुंब्र्यातून जितेंद्र आव्हाड अशा आमदारांची उदाहरणं मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत। राहुल गांधी यांनी वारंवार हा खोटेपणा करण्यापेक्षा किमान आपल्या पक्षाच्या आमदारांकडून माहिती घ्यायला हवी होती, ती घेतली असती तर अशी अवस्था झाली नसती असा टोला फडणवीसांनी मारला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे। विरोधी पक्षनेता असताना अशा प्रकारच्या आरोप करणं हे दुर्दैवी आहे। खरं म्हणजे ते जेव्हा कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये जिंकले किंवा त्यावेळेस त्यांनी निवडणूक आयोग किंवा ईव्हीएमवर आरोप केले नाही, ज्यावेळेस लोकसभेमध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये ज्यादा जागा मिळाल्या त्यावेळेस त्यांनी ईव्हीएमवर आरोप केले नाहीत, निवडणूक आयोगावर आरोप केले नाहीत। जेव्हा त्यांच्या बाजूचा निकाल असतो, जेव्हा त्यांच्या बाजूने निर्णय असतो त्यावेळेस निवडणूक आयोग पण चांगला असतो, ईव्हीएम पण चांगली असते। हे फुकट चर्चा करून फेक नरेटिव्ह पसरवून हे बदनाम करण्याचं नाटक आहे, बदनाम करण्याचं षडयंत्र आहे। परंतु या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे। या महाराष्ट्रामध्ये गेले आम्ही 2.5-3 वर्ष जे काम केलं, कामाची पोचपावती दिलेली आहे। राज्य निवडणूक आयोगानेही राहुल गांधी यांच्या दाव्याचं पुन्हा एकदा खंडन केलं आहे। संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी होते आणि नियमानुसारच महाराष्ट्रातील निवडणुका पार पडल्या असं आयोगाने सांगितलं आहे।